तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव। आपण त्यांच्याकडून या संपूर्ण परिस्थितीचा थेट आढावा घेणार आहोत। स्वप्नील, सध्याचे काय दृश्य तिथे दिसत आहेत? कारण अरुंद गल्ल्या आहेत आणि त्यामुळे तिथून जाताना यंत्रणांना अडचणीचा सामना करावा लागतोय। काय सध्याची दृश्य, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच या ठिकाणी यंत्रणा पोहोचवण्यामध्ये अपयश येतं आहे, कारण चिंचोळी गल्ली आहे, अरुंद रस्ता आहे, यातून मशीन आतमध्ये नेता येत नाही आहे। त्यामुळे एकूणच जेवढं शक्य आहे त्यानुसार खरं तर NDRFची टीम आहे, अग्निशमन दल आहे, त्यांच्याकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। काही स्थानिक आहेत, ज्यांचे परिवार त्या ठिकाणी आहेत, ते आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी काही लोकांचे बेपत्ता आहेत। काय सांगाल, कधीपासून या ठिकाणी राहत आहेत? तुमचे नातेवाईक कोण आहे? अभी ये 3 दिन पहले इधर आया, तो हम लोगों को पता नहीं था। घर पे मम्मी को उसके पता था। हम लोग तो अभी मैं भी आया 10 दिन पहले मुंबई में। मेरा यूपी जौनपुर है, तो आया इधर तो हम लोगों को 3:30 बजे पता चला कि ऐसा ऐसा हो गया है साकी नाका में। तो हम लोग साकी नाका भाग के आए। तो अभी देखे तो अभी तक हमारे परिवार के कोई भी नहीं मिला, जिसमें आरिफ था, उसकी वाइफ थी और 2 बच्चे थे। अबान नाम था और एक बच्ची थी। अभी तक हमारा कुछ भी पता नहीं चला है हमारे भाई का, कहाँ है कहाँ नहीं है। और मैं पुलिस प्रशासन से और रेस्क्यू से फ़ोन लगा है, तो फ़ोन कोई उठाया है, तो अभी उसने बताया कि कहाँ हो, तो आया। अभी तक हमारे पास नहीं आया, बोला कि आ रहा हूँ, अभी तक आया नहीं फ़ोन उसका सुबह से उठ रहा है, जब हमने लगाया तभी से। किसने कांटेक्ट किया था? कांटेक्ट तो हमारे घर से उसकी मम्मी ने किया था। मेरे को 3:30 बजे फ़ोन आया। अभी घर के 4 लोग दबे हैं। जी, एक घर के 4 लोग अभी तक मिले नहीं है। अभी 3 दिन पहले शिफ्ट हुआ इधर, हम लोगों को पता नहीं चला अभी तक कहाँ है कहाँ नहीं है हमारे घर वाला। जी, तो क्या मांग रहे हैं सर, क्या मांग रहे हैं? अभी हमारे घर वाले को सेफ निकाले, मैं यही मांग रहा हूँ रेस्क्यू से। और कुछ नहीं सर, मेरे घर वाले, मेरे फैमिली वाले मेरे साथ रहे। आपको बताया गया था कि ऐसे नोटिस आया है इधर? नहीं सर, मेरे को कुछ भी नहीं पता जी। नोटिस, क्योंकि हम लोग इधर नहीं रहते, हम लोग कुर्ला कोहिनूर में रहते जी। कुर्ला कोहिनूर राहतात आणि त्यांचे भाऊ या ठिकाणी राहायचे। मात्र 2 ते 3 दिवसांपूर्वीच ते या ठिकाणी राहण्यासाठी आले होते। कोणतीही पार्श्वभूमी किंवा पूर्व माहिती घटनेसंदर्भातील त्यांना या ठिकाणी माहिती नव्हती आणि या ठिकाणी त्यांचे कुटुंब खरं तर अडकलेलं आहे। दरडी खाली कोसळले आहेत, तर काही घरं आहेत, त्या घरांवरती ही दरड कोसळलेली आहे। काहींचे मोबाईल लागतात, काहींचे मोबाईल लागत नाही आहेत। मात्र एकूणच या ठिकाणी सर्व प्रयत्नाने या ठिकाणी NDRF असेल, अग्निशमन दल असेल, पोलीस असतील, हे कार्यरत आहेत। खरं तर मोबाईलच्या नेटवर्कनुसार सुद्धा काही ठिकाणी ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे। काही ठिकाणी कनेक्ट करून त्या ठिकाणी सॅटेलाईटच्या द्वारे सुद्धा गेल्या काही घटनांमध्ये ज्या प्रकारे शोध मोहीम बचाव कार्य सुरू होतं, तशाच प्रकारचं बचाव कार्य हे करण्यात येतं आहे। त्यामुळे अजून काही वेळ हा या ठिकाणी बचाव कार्य करण्यासाठी लागण्याची शक्यता आहे। मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती सध्या होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे या गर्दीच्या मधून खरं तर काही मशिनरीसुद्धा वरती नेण्यात आलेल्या आहेत। वरती आपण बघतोय अगदी धोकादायक स्थिती आहे। या धोकादायक स्थितीमध्ये हे बचाव कार्य सुरू असल्याचं पाहायला मिळतं। स्वप्नील, सध्या कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे? 2 जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत, पण सध्या काही त्याच्यामध्ये आणखीन काही जण सापडलेले आहेत का, किंवा किती जण दबले गेल्याची भीती आहे? 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, 2 मृतदेह हाती लागलेले आहेत, 2 आणखी ट्रेस करण्यात आलेले आहेत, तर काही 3 ते 4 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र सध्या या ठिकाणी काही आणखी नागरिक जे आहेत ते दरडी खाली दबलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे। हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण 4 ते 5 घरांवरती ही दरड कोसळलेली अगदी साखर झोपेत असताना पहाटे 3:45च्या दरम्यान घटना घडली होती। त्यामुळे अगदी सर्वच घरामध्ये अडकले होते। यानंतर काहींनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल, मात्र एकूणच 4 घरांपेक्षा जास्त घरांवरती दरड कोसळली असल्याची माहिती आहे। सध्या आणखी दरड कोसळण्याची शक्यता आहे, कारण हा जो भाग आहे तो फक्त दरडप्रवण क्षेत्र आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये सुद्धा या ठिकाणी घटना घडली होती। यानंतर पुन्हा ही घटना घडलेली आहे आणि यामध्ये आता 2 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांचे मृतदेह हाती लागलेले आहेत। मात्र आणखी 4 जण जे आहेत
ते दबले असल्याची शक्यता आहे. आणखी जी माहिती आहे ती पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात येईल. काही वेळामध्ये खरं तर पुन्हा एकदा जे बचाव कार्य आहे ते वेगाने करण्यात येईल, कारण या ठिकाणी पाऊस आहे आणि एकूण चिंचोळ्या रस्त्यातून एक मशिनरीसुद्धा आतमध्ये नेता येत नाही आहे. त्यामुळे बचाव कार्य हे खरं तर शर्तीचं झालं असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं. अगदी स्वप्नील, आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. तुर्तास एक महत्त्वाची बातमी आहे, आपण ती महत्त्वाची बातमी पाहतोय. दुर्घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये दरड कोसळलेली आहे. दरड कोसळून दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि सध्या त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मात्र अतिशय अरुंद गल्ल्या आहेत आणि या गल्लीबोळातून जाताना यंत्रणांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे सध्या मदत आणि बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्यासाठी त्यांना कसरत करावी लागते. आपण ही दृश्य पाहतोय. पहाटे 3 ते 4च्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रशासनाच्या वतीने सांगितलं जात आहे की आम्ही या इथल्या नागरिकांना नोटिसा बजावल्या होत्या. वो दो बच्चे वो दोनों फंसे। अच्छा, आप 2 दिन से पहले ये गांव से आए थे? मैं नहीं, वो लोग आए थे जो फंसे हैं, वो लोग 2 दिन से पहले गांव से आए थे। अच्छा, कुछ जानकारी ऐसी भी नोटिस किया गया था इन घरों को कि यहाँ से हट जाइए? मुझे नहीं पता क्योंकि मैं खुद के रूम में रहती हूँ, तो भाड़े के रूम के बारे में मुझे जानकारी नहीं। नोटिस दिया जाता है जो भाड़े से रहते हैं, अब ये नहीं पता था मुझे। सामने वाले से मैं रूम खाली है पूछी तो बोले हाँ खाली है। तो आप आ गए? हाँ, मैं बोली कभी 1 महीना का बोल रहे हैं गांव से आ रहे हैं, तो मैं बोली ले लो, लेकिन पहाड़ के पीछे गारंटी नहीं है। जैसे डर रहता है, सबको डर लगता है। कितना भाड़ा था यहाँ पे और किसने यहाँ पे आपको बोला था कि रूम में खाली है? मतलब यहाँ पे किसने लाया था रहने के लिए? अरे मेरी बहन फोन करके मुझे बोली कि मुझे रूम दिला दे, तो मैं बोली कोई रूम खाली नहीं, सिर्फ एक खाली है, वो भी पहाड़ के पीछे है। वो डर लगता है पहाड़ बारिश में गिरने उड़ने का। तो बोली कभी गिरा? मैं बोली अभी तो नहीं, मैं 4 साल से अपने खुद के रूम में रह रही, तो नहीं गिरा है अभी, कोई चांस नहीं कब क्या हादसा हो जाए। कितने लोग रहते थे घर में? 4 लोग थे, 2 बच्चे थे, हस्बैंड वाइफ वो थे। किसी का पता नहीं? किसी का पता नहीं है, किसी का पता नहीं है, किसी का पता नहीं। तर आपण ज्यांचे नातेवाईक अडकलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांची ही प्रतिक्रिया आपण पाहतोय. 2 ते 3 दिवसांपूर्वीच ही मंडळी इथे आलेली होती आणि वास्तव्य करत होती आणि त्यामध्येच आता हा संपूर्ण दुर्घटना घडल्यामुळे आता त्यांना अश्रू अनावर झालेत. वहाँ से ऊपर से कुछ लैंडस्लाइड हुआ, कुछ पत्थर नीचे गिरे और लगभग 3-4 घरों के ऊपर ये पत्थर गिरे, जिसमें से 2 लोगों का डेथ हुआ है। बॉडी अभी हमने राजवाड़ी भेज दिया है अभी, और 2 लोग इंजर्ड है जो राजवाड़ी में एडमिट है, और लगभग अंदर 5 से 6 लोग अंदर फंसे होने की आशंका है। जो मेरी जानकारी है यहाँ के लोगों से जो मैंने जानकारी ली, तो लगभग 6 लोग अंदर है। एक फैमिली के 4 लोग हैं, एक फैमिली का एक लड़का है और उसका दोस्त, ऐसे 6 लोग अंदर फंसे हुए हैं। लेकिन तंग गलियों की वजह से जो कार्य चल रहा है, आज अभी यहाँ पे फायर ब्रिगेड, एनडीआरएफ की टीम, महानगर पालिका की डिज़ास्टर की पूरी टीम, हमारे पूरे साकिनाका घाटकोपर पुलिस स्टेशन की पूरी टीम, सब टीम काम पे लगी हुई है। तर यंत्रणेकडून सध्या वेगानं बचाव कार्य केलं जात आहे. ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकल्याची भीती आहे आणि त्यांचा शोध सध्या घेतला जातोय. मात्र रस्ते चिंचोळे आहेत आणि त्यामुळे त्यातून मार्ग काढून यंत्रणा पुढे पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. पाऊस सुद्धा आहे आणि त्यामुळे सध्या बचाव कार्य करायला अडचणी येत आहेत. मात्र तरी सुद्धा बचाव कार्य वेगानं सुरू आहे अशी माहिती मिळते. त्याचबरोबर शोकाकुल झालेले नातेवाईक सुद्धा आपल्याला दिसत आहेत. काहींना अश्रू अनावर झालेले आहेत. काही मंडळी 3 ते 4 दिवसांपूर्वीच इथे राहायला आली होती आणि अशी दुर्घटना घडल्यामुळे आता हे सगळे जण शोक व्यक्त करत आहेत. अधिक माहितीसाठी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी या सगळ्या इथे राहणाऱ्या लोकांना नोटीस बजावलेल्या होत्या असं पालिकेकडून सांगितलं जात आहे. त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? नोटिसा देऊन सुद्धा ही मंडळी तिथून का गेली नाही आणि त्या संदर्भात प्रशासनानं पावलं का उचलली नाही? नाही, मी आता ऑल राईट आहे इकडे. ऑल राईट. स्वप्नील, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय?
तर जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात त्या वेळेला सातत्याने असेच प्रश्न उभे राहतात. नोटिसा बजावलेल्या होत्या कारण दरड ही धोकादायक बनलेली आहे आणि ती घरांवर पडू शकते आणि त्यामुळे जीव जाऊ शकतात. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं नोटिसा बजावल्या होत्या. मात्र नोटिसा बजावल्यानंतर सुद्धा इथले रहिवासी तिथून गेलेले नव्हते, त्यांनी जागा सोडलेली नव्हती आणि त्यानंतर अशी दुर्घटना घडली आणि त्यामध्ये दोघांचा नाहक बळी केलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा या सगळ्याच बाबतीत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.